आज मी निघालोय बीड शहरातून एका अशा प्रवासाकडे जिथे शांतता आहे, निसर्ग आहे आणि वेगळीच अनुभूती आहे. माझं डेस्टिनेशन आहे गौतम ऋषी स्थान घोलपदरा पालवण गावात. रस्ते वाकडे तिकडे आहेत पण मन मात्र सरळ चालतंय. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द नेक्स्ट ब्लॉग. आता आपल्याला जायचं आहे अशा ठिकाणी जिथं एक मंदिर आहे आणि तिथून सगळं बीड दिसतंय. म्हणजे इनफॅक्ट पीसफुल वातावरण आहे. आपल्याला तिथं जायचं आहे. तर माझ्यासमोर आहे दादू, जो माझा मित्र आहे. आपण सध्या आहोत KSK कॉलेजपाशी. तर आपल्याला डायरेक्ट तिथं जायचं म्हणल्यावर आपल्याला पालवण रोडने जायला लागते. तर आपण सध्या पुढे जायला पालवण रोडला भेटू डायरेक्ट. आपण जाणार आता पालवण रोडला डायरेक्ट KSK कॉलेजच्या समोरून आणि तिथं गेल्यावर आपण लेफ्टला जाणार. इकडून गेलं तर आपण रेल्वे स्टेशन कडे जातो, बीड रेल्वे स्टेशन. आपण सरळ गेलं तर पालवण या गावाकडे जातो. तर आपल्याला जायचं पालवण गावाकडं. हे आहे बीड रेल्वे स्टेशन, बीड रेल्वेचं इथून एक क्रॉसिंग आहे, रेल्वे क्रॉसिंग. तर इथून आपण खाली जाऊन हे सगळ्यात पहिल्यांदा हा पूल सुरू झाला होता बीडचा रेल्वेचा. तर असा आहे रेल्वेचा पूल. बीड ते अहिल्यानगर रेल्वे तर चालू झाली, पण जेव्हा बीड ते परळी रेल्वे चालू होईल तेव्हा हा आपल्याला ब्रिज कामात येईल रेल्वेच्या. या वाटेवर किती गाव भेटतात, कुठं शेतात काम करणारी माणसं, कुठं लहान मुलं, कुठं गावात धावत येतात आणि हे सगळं पाहून वाटतं खरं भारत अजूनही गावात जगतो. हळूहळू मी पोहोचतोय घोलपदऱ्यात. इथं एक वेगळी शांतता आहे. डोंगर, झाडं, पक्ष्यांचा आवाज आणि इतर सगळ्यात दडलेला एक दिव्यस्थान गौतम ऋषीचे संस्थान. या भूमीत येताना मन नकळत शांत होतं. जिथं ऋषींनी साधना केली तिथं प्रत्येक वाजऱ्याला झुळूक एक आध्यात्मिक स्पर्श आहे. इथं येऊन जाणवतं आपण किती लहान आहोत आणि निसर्ग किती मोठा आहे. हा प्रवास फक्त बाईक राईड नाही, हा प्रवास आहे आत्म्याचा. आपल्याला जायचं आहे त्या मंदिरामध्ये जे आहे गौतम ऋषी संस्थान, तिथं आपल्याला जायचं आहे. सो तर आपण आहात सध्या त्या मंदिरापासून थोडं 2 किलोमीटरच्या अंतरावर. आणि आपल्याला जायचं म्हणल्यावर कसं जायला लागतंय, ह्या रस्त्याने सरळ गेल्यावर असं एक डोंगराच्या कडीकडीने जाईल त्या जागेवर रस्ता आहे. तर आपण तिथं जाऊ. आणि जाता जाता आपल्याला एक तिथं तळं एक दिसत असेल तुम्हाला, ते तळ्यापाशी आपल्याला जायचं आहे. तर मग चला, ते गौतम ऋषी संस्थान हे मंदिर आहे. हळूहळू पावसाळा तर चाललाय, पण पावसाळ्याने जे आपल्याला पाणी दिसतं ते पाण्याची आपण जी मजा घेतली, जे आपण पाण्याला फील केलं ते जात नाही. पुढच्या वेळेस जेव्हा पावसाळा येईल तेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा पाणी साचतंय आणि तेव्हा आपण पाण्याचा आनंद घेतो. आता आपल्याला जायचं असल्यावर इथं 2 रस्ते आहेत. एक आपण ह्या रस्त्याने जाऊ शकतो, नाहीतर मग ह्या रस्त्याने. ह्या रस्ता आय थिंक हा रस्ता गावाकडे जातो. तर आपल्याला ह्या रस्त्याने जाऊन तिथं त्या मंदिरात असं गोल गोल करून त्या मंदिरापाशी जायचं आहे. जसं मी त्या रस्त्याने वर चाललो होतो तसं मला नवीन नवीन वस्तू दिसत होत्या, जसं की ब्युटिफुल सनसेट जो होणारच होता. आपल्याला अशी कमान लागेल, त्या कमानीमधून डायरेक्ट मध्ये जायचे आणि कमानीमधून सरळ गेल्यावर वर आय थिंक अर्धा किलोमीटर सुद्धा नसेल, मग वर जायला लागते. वरून आपल्याला आजूबाजूचे सारे डोंगर ते दिसत होते आणि मंदिरामध्ये काही संतांच्या मूर्तीज आणि विठ्ठल रुक्माईचे एक मंदिर आहे. आणि विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आपल्याला दर्शन करण्यास गर्दी काही दिसली नाही. नंतर बघायला गेलं तर मेन मंदिर म्हणजे गौतम ऋषीचं मंदिर. दरवर्षी स्पेसिफिक टाईममध्ये त्या मंदिरात खूप गर्दी होती आणि वर्षाला इथं सप्ताह पण घडतो. एक असतं मोठं देवस्थान आणि त्याचं एक असतं छोटं, म्हणजे ब्रँच, आपल्या बँकेची ब्रँच तसं देवाचं देवस्थान असतं. तर हे आहे नाशिकच्या, जिथं ब्रह्मगिरी पर्वत आहे तिथं गौतम ऋषी हे देव आहे. तर तिथलं एक त्या जागेचे एक जसं एक इथं स्टेशन आहे समजा, इथं एक ठाणे आहे त्या देवाचं. तर हे जिथं हिल्सवर जिथं डोंगर आहे तिथं हे देवाचं जरा
जास्तच मला हे देवाबद्दल जास्त माहीत नाही, पण एवढं माहिती की त्या देवाचे हे देव आहे. मी तिथल्या महादेवाचे पण दर्शन केले आणि तिथून वापस निघालो. आजूबाजूला झाडी ते लावल्यामुळे तिथला व्ह्यू खूपच भारी येत होता आणि मनरमत होता. मंदिरातले दर्शन वगैरे झाले आणि इथं आपण दर्शन ते केल्यावर थोडं वातावरण ते बघितलं. खूप पीसफुल वातावरण आहे मंदिरामध्ये. आणि आता आपण जाणार तर वापस. तर जाताना आपल्याला एक इथं राम मंदिर आहे, त्या राम मंदिरामध्ये जायचं आहे आणि नंतर डायरेक्ट आपल्याला घरी जायचं आहे. चला मग इथून आपण थोडं सिनिक व्ह्यूज घेऊत. इथून लिटरली पूर्ण बीड दिसत होतं. खूप ब्युटिफुल वातावरणमध्ये आपल्याला बीड इथून दिसू शकतं. आता आपण त्या राम मंदिराकडे निघालो आहोत आणि तिथून आपल्याला बघायचे की तिथून व्ह्यूज कसे दिसतात. आता जायचं आहे आपल्याला ते राम मंदिरमध्ये आणि जाता जाता आपल्याला ते एक तळं होतं, ते तळ्यामध्ये जायचं आहे आणि आपल्याला थोडं तळ्यामधून पाणी ते बघायचं आहे. चला मग आपण आता तळ्याकडे जाऊ. रस्त्यांनी जाताना आपल्याला जसं वाटतं की ही मिनी सह्याद्रीच आहे. सगळीकडे हिरवळ, मोठे मोठे डोंगर आणि आपण त्या डोंगरामधून बाईक राईड करतो. रस्ता खूप कर्वी आणि सिनिक आहे. जर तुम्ही ह्या रस्त्याने जात असाल तर तुम्हाला गाडी चालवताना स्किलची रिक्वायरमेंट. आता आपण राम मंदिरापाशी पोहोचलो आहोत आणि राम मंदिरापासून खूप डोंगर दिसतात. आता आपण आलेलो आहोत त्या राम मंदिरामध्ये. तर राम मंदिर हे माझ्या मागं राम मंदिर आहे. हेच फोडलेलं आहे का काय माहीत नाही मला इथं एक्झॅक्ट. मी इथं लय वारी यायचं, पण इथून कसं व्हायचं मला वर यायचा कुठून रस्ता तेच माहीत नव्हतं. कारण की ही हाईटच कमीत कमी वर आहे हे वर. तर ह्याची हाईट खूप जास्त होती, तर मला वर यायचा रस्ता सापडत नव्हता. तर मग आता ह्या वेळेस रस्ता सापडला ते वर यायचं डायरेक्ट. तर मी डायरेक्ट वर आलो आता. तर इथून आपण त्या मंदिरात गेलो. कुठे ते मंदिर, त्या मंदिरात गेलो होतो आपण. ह्याच्या मागे आहे ते मंदिर. तर त्या मंदिरामध्ये जाऊन आपण आता ह्या मंदिरात आलोत. हे मंदिर इतकं इन्फ्रास्ट्रक्चर भारी नाही, पण डोंगराचे हे पण टॉपवर आहे. तर आता आपल्याला डायरेक्ट जायचं त्या तळ्याकडे. कुठे त्या तळ्याकडे जायचं आहे. तर मग त्या तळ्याकडे जाऊ. आपण जसं इथं हे दिवस शेवटच्या टायमाला, संध्याकाळच्या टायमाला आलो, तसं इथं काही बीडमधील लहान लेकरं आणि काही फॅमिलीज इथे येतात. त्यापैकी एक, तुझं नाव काय भाई? आरुष तांबे. तुझं? श्री यादव. हे असे 2-3, हे एक लहान मुलगा आहे, हे एक आला इथं. कृष्ण यादव. तर हे पण इथं असं पीसफुल वातावरण असल्यामुळे हे पण इथे येतात आणि ह्यांचे पण जी डेली लाईफ असते त्यामध्ये थोडं हे त्यांना पीस म्हणून इथे येतात काही जण. तर क्लिप हे श्री नंतर भेटत आपण. आयुष आपण नंतर भेटू. चला नंतर भेटू. राम मंदिरापासून निघाल्यावर अर्धा किलोमीटरच्या अंतरावर ते तळं आहे छोटंसं. पण आपल्याला त्या तळ्यामध्ये जायला थोडं टाईम नाही भेटला, म्हणून आपण डायरेक्ट आता घरी चाललो आहोत. भेटूत नेक्स्ट ब्लॉगमध्ये.